महायुतीवर त्यांनी निशाणा साधला, यावर काय म्हणाल? नाही, असं चुकीचं आहे. विरोधक आहे म्हणून आदित्य ठाकरे काहीतरी करतात. ते जेव्हा सरकारमध्ये त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्यांनी किती विकास केला आणि त्यांनी किती विनाश केला हे त्यांनीच माहिती आहे. एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्या काळात ते होते, त्यांच्या कारकिर्दीमध्येही हेच होतं. पण शेवटी विकासामध्ये काही निसर्गाला, झाडांना, वृक्षवल्लीला नुकसान होत असेल, त्याचा कम्पेन्सेशनचा जो फॉर्म्युला आहे त्या अनुषंगाने त्याच्यापेक्षा 5 पट 10 पट जास्ती एफॉरेस्टेशन हे सातत्याने करण्यामध्ये सरकार आपल्या परीने प्रयत्न करत असते. काल महेंद्र दळवींचा मुद्दा खूप गंभीर होता आणि त्यावर असं समोर आलं की ते AI व्हिडिओ आहे, यावर तुमचं काय मत आहे? नाही, आता पहा, राजकारणामध्ये ज्या खालच्या स्तरावर राजकारण गेलं आहे, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोरच्याला नमोहरम करायचं याचाच भाग असू शकतो. आणि AI टेक्नॉलॉजी तर आपण पाहतोच आहे. आपण जेव्हा रील्स पाहतो तेव्हा असे रील्स आपल्याला येतात त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं, त्या नेत्याचं मॉर्फिंग करून त्याचा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अतिशय घाणेरडं त्या निमित्ताने होतं, असं असू शकतं. शीत सत्राचा आज 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवशी काय मुद्दे मांडणार आहात आपण? नाही, विशेष करून महाराष्ट्रातल्या अशा सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्याच्यामध्ये परराज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा माल येतो त्याचं राष्ट्रीयकरण व्हावं. विशेष करून नागपूरची कळमना APMC याला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करावं, या संदर्भातले आमचे प्रयत्न आहे. अपेक्षा हीच आहे की त्याच्या माध्यमातून संपूर्णतः शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल. जे आज लुबाडण्याचं आणि भ्रष्टाचाराचं कटक कारस्थान या APMCमध्ये नागपूरच्या कळमण्याचं होतं, त्याच्यापासून शेतकऱ्याला मुक्त करणं हा आमचा नक्की विषय. एक शेवटचा प्रश्न सर, सदनामध्ये आतापर्यंत महिला सुरक्षेबद्दल चर्चा झाली आहे का? कारण मालेगाव प्रकरण अद्यापही शांत झालेलं नाही आहे, आरोपीला अद्यापही शिक्षा झालेली नाही आहे, तर अजून कोणती वाट आहे सरकारला? मला वाटतं तो कायदा लवकरच पारित होईल. सरकार हे महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये अतिशय सिरियस आहे, सेन्सिटिव्ह आहे. नक्कीच त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. तर आपल्यासोबत आता आशिष देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी आपले मतं मांडले. असंच काही बघण्याकरिता बघत राहा साहसी न्यूज अमृतसर.